चला तर आज खूप दिवसांनी भाकरी बनवायला घेतल्या होत्या आणि बरेच दिवस झाले भाकरी खाणं झालं नाही. कधीतरी चपाती, कधीतरी भात किंवा डोसा असं काहीतरी वेगळं वेगळं खाणं चालू होतं, पण भाकरी काही बनवून खाणं शक्य नाही झालं. आणि आज नेमकी भाकरीची आठवण आली आणि ती खायची इच्छा झाली, तर म्हटलं आज आपण भाकरी बनवायला घेऊयात. आणि इथे ज्वारीचं पीठ मी छान मळून घेतलं होतं आणि त्याची भाकरी थापायला सुरुवात केली होती. भाकरी बनवतानाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला आणि माझे लहानपणीचे दिवस आठवले का माझी आजी सारखी म्हणायची का प्रत्येक मुलीला आहे ना भाकरी बनवता आली पाहिजे. तिला सगळं जेवण आलं आणि तिला भाकरी जर नाही बनवता आली ना, तर मग काही ती सुगरण नाही. जर चांगली सुगरण आपल्याला बनायचं असेल तर तिला भाकरी बनवता आलं पाहिजे. तर त्यावेळेला लहानपणी एवढी काही मला जेवणाची आवड नव्हती. आई जे बनवायची आणि ती ताट समोर आणून द्यायची, त्यातलंच आहे ते गपचूप खायचं आणि बसायचं, एवढंच काय ते त्यावेळेला जमायचं. आणि त्यावेळेला ह्या गोष्टी डोक्यामध्ये कधी यायच्या नाहीत. पण जसं जसं मोठं होत गेलो ना, तशा तशा काही गोष्टी कळायला लागल्या का आपली आई जशी आपल्याला मस्त मस्त छान छान जेवण बनवून खायला देते, ज्याप्रमाणे ती घर सांभाळते, तर हे खरंच काही सोपं नाही आहे. एखादी बाई हाऊसवाईफ असेल किंवा ती घर सांभाळून तिच्या नवऱ्याचं मुलाबाळांचं बघत असेल, तर त्या व्यक्तीला कधी कमी लेखलं नाही पाहिजे. प्रत्येक स्त्रीचा आपल्याला आदरच केला पाहिजे. आणि हे सगळं सांभाळून जर ती आपल्याला छान छान जेवण बनवून देत असेल, आपल्या जिभेची चोचले पुरवत असेल, तर नक्कीच मग आपल्याला त्या व्यक्तीचा नेहमीच आदर केला पाहिजे. तर आईकडनं मला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या मला. आणि त्याचबरोबर माझ्या आजीकडून सुद्धा, कारण की त्यांचे जे संस्कार असतात ना, ते आयुष्यभर आपल्याला पुरून उरणारे असतात. तर बोलण्याच्या नादात कळलंच नाही का इथे भाकरी सगळ्या बनवून झालेल्या आहेत. मी जास्त भाकरी नाही बनवल्या, अगदी 2-3च बनवल्या होत्या, कारण रात्रीसाठी जरा कमीच खायला होईल त्या हिशोबाने बनवल्या होत्या. थोडासा भात होता, भाजीसुद्धा होती, त्याचबरोबर थोड्याशा या भाकरी बनवल्या होत्या. तर ह्या सर्व भाकरी छान अशा फुगल्या होत्या. मी इंडक्शनवरच भाकरी बनवल्या होत्या. आणि भाकरी असो किंवा चपाती असो, ती छान अशी फुलली ना, का ज्या व्यक्तीने हे बनवलं आहे त्या व्यक्तीला काय आनंद होतो ना, ते त्या व्यक्तीलाच माहिती आहे. तर इथे तसाच आनंद मलासुद्धा झाला होता. भले 2-3 भाकऱ्या बनवल्या, पण त्या सगळ्या फुगल्या होत्या छान. आणि बघा ना कशा पॉकेटसारख्या झाल्या होत्या. तुम्हाला मी मुद्दाम दाखवते खोलून. तर मंडळी, तुम्हाला जमतात की नाही अशा भाकरी, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. म्हणजे ज्या कोणी स्त्रिया किंवा पुरुष जे पण काही व्हिडिओ बघत असतील तर. आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.